मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया सत्ता सकळ तया हाती माझी कीव कापोळती मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया मन वाचा आणि काया भगवंताला द्यायचे मन द्यायचं वाणी द्यायची आणि शरीर द्यायचं भगवंताला बरं का शेवटी या शरीराचं सगळं देहाची 3 चिमट्या राख होते आपल्या सगळ्यांना माहितीये शरीर इथंच राहतं राख होते ते काही सोबत नेता येत नाही लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती लेकिन कफन को कभी जेब नहीं होती असते का खिसा असतो जाताना घेऊन जायला काहीच नाही फुटका म्हण काहीच नेता येत नाही देह सुद्धा इथं राहतो देहाची राख होते मग येतं काय सोबत धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुको गच्छति जीव एकः तुमचं माझं कर्म आपल्या सोबत येतं उत्तम कर्म असेल तर भगवंताच्या चरणाशी स्थान आहे आणि दुष्कर्म असेल तर काय होईल दुर्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मने सहित वाचा काया असं मन म्हणून तर त्या मनालाच उपदेश केले सगळ्या संतांनी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे मनाला उपदेश केले सगळ्या संतांनी सगळीकडे धावणारं मन इथं आलं पाहिजे भगवंताला प्रेम बंधनामध्ये आम्ही बांधलं पाहिजे आणि आमचा देह सुद्धा देश कार्यासाठी देव कार्यासाठी झिजला पाहिजे मंडळी जे झिजतं ना ते रुजतं आणि त्याला सुगंध प्राप्त होतो जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंधी प्राप्त होते सकल सत्ताधीश भगवान भोलेनाथ आहेत महादेव आहेत हे छत्रपतींना माहिती होतं म्हणून तर सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीन तयाचे परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून हर हर महादेव हा सैन्याचा जागर ठरला होता त्यांच्या अभिषेक केला रायरेश्वराच्या पिंडी समोर शिवपिंडी समोर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा का हो अधिष्ठान ठेवलं समोर छत्रपतींचं तुळजाभवानीचं कारण सकल सत्ता तया हाती माझी कीव काकुळती तो सत्ताधीश आहे त्यांनी ठरवलं ना तो काही करू शकतो कुरुक्षेत्रावर रणसंग्राम त्यांनीच घडवून आणला धर्माचा विजय त्यांनीच करून दिला द्रौपदीनी हाक मारली भगवंता हे माधवा हे केशवा हे गोविंदा हे अच्युता धाव म्हणून धावत आला हाके सरशी घाली उडी सकल सत्ता तया हाती माझी कीव काकुळती फक्त म्हणाले त्याला द्यावं लागेल मने सहित वाचा काया आम्ही काही देत नाही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर म्हणतात ते म्हणाले देवाला सर्वस्व द्यावं
आम्ही सर्व देतो पण स्व देत नाही.